अधिक मासात करावयाची व्रते. या महिन्यात पहाटे लवकर उठून थंड पाण्याने स्नान करावे. नदीवर अथवा तीर्थाच्या ठिकाणी स्नानादी धार्मिक कृत्ये करावीत. या महिन्यात आवळीच्या झाडाखालील स्नानाला विशेष महत्त्व आहे. या महिन्यात शक्यतो एक वेळेस अन्न ग्रहण करावे व जेवताना मौन पाळावे. अधिक महिन्यात रोज देवाजवळ तुपाचा दिवा महिनाभर लावावा. शेवटी तो दिवा ब्राह्मणाला दान द्यावा. या महिन्यात आपल्याला आवडणाऱ्या वस्तूंचा त्याग करावा. उदाहरणार्थ एखादे फळ, एखाद्या रंगाचे वस्त्र. या महिन्यात दानाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. अधिक महिन्यात रोज गाईला पुरणपोळीचा घास द्यावा. महिनाभर सतत नामस्मरण करावे. यात कुलदेवतेचे नामस्मरण सर्वश्रेष्ठ आहे. महाविष्णू, श्रीकृष्ण यांचे नामस्मरण करावे. या महिन्यात मुलगी व जावयाला नारायणाचा जोडा मानतात, म्हणून जावयाला तुपात तळलेले 33च्या पटीत अनारसे व तुपाचा दिवा दान करतात. या महिन्यात सुपाऱ्या, फळे, नारळ यासारख्या वस्तू 33च्या पटीत दान करतात. या महिन्यात पुरणाचे दिंड करून इष्टमित्र नातेवाईकांना भोजन देतात. या दिंड्यांना धोंडे सुद्धा म्हणतात, म्हणून या महिन्याला धोंड्याचा महिना म्हणतात. या महिन्यात निष्काम यज्ञयाग हवन केल्यास त्याचे फल अनंतपटीत मिळते. अधिक महिन्यात पोथी वाचन, सत्संग किंवा अधिक महिन्याची पोथी शुद्ध सात्विक मनाने रोज एक अध्याय याप्रमाणे महिनाभर वाचून शेवटी उद्यापन करावे व ती पोथी ब्राह्मणाला दान द्यावी. वाचन न जमल्यास किमान श्रवण करावे. अधिक महिन्यात केलेल्या पूजेचे व पूर्वी केलेल्या तीर्थयात्रा पुन्हा तीच तीर्थयात्रा केल्यास अनेक पटीत फळ मिळते. अधिक महिन्यात उपोषणाला विशेष महत्त्व आहे. उपोषणाचे प्रकार म्हणजे एकभुक्त म्हणजेच दिवसातून एक वेळेस जेवावे. दुसरे म्हणजे अयार्चित म्हणजे अकस्मात दुसऱ्याकडे जेवायला जाणे. तिसरे उपोषण, पूर्ण 33 दिवस उपवास करणे. अशक्त व्यक्तीने वरीलपैकी एखादा प्रकार कमीत कमी 3 दिवस न जमल्यास 1 दिवस तरी करावा. या महिन्यात महिनाभर तांबूल दान दिल्यास स्त्रियांना अखंड सौभाग्य प्राप्ती होते. महिनाभर अखंड दीप लावल्यास लक्ष्मी प्राप्ती होते. महिनाभर गंगा स्नान केल्यास सर्व पापांपासून मुक्ती मिळते. महिनाभर जेवताना मौन पाळल्यास पापांचे निरसन होते. तर मंडळी, ही होती अधिक मासात करावयाची काही व्रते. आशा करते तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्वक नक्कीच वाटला असेल. त्यामुळेच व्हिडिओला एक लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करून अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या लिसन विथ पूनम या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.